सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा। आपण या व्हिडिओमध्ये संत सेना महाराज यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। संत सेना महाराज व्यवसायाने नाभी होते। त्यांचा प्रसिद्ध अभंग आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊनी हात सेना राहिला निवांत, असा हा त्यांचा अभंग होता। असे हे वारकरी संत सेना महाराज की ज्यांना ज्ञानदेव नामदेवांच्या परिवारातील मानले जाते। यांचा जन्म एका नाभी कुळात झाला। संत सेना महाराज यांचा जन्म वैशाख वैद्य द्वादशी रविवार 1190 या दिवशी बांधवगड येथे झाला। हे बांधवगड ठिकाण मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील आहे। उमरिया स्टेशनवरून हा गड दिसतो। सेनाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव देवीदास पंत होते। त्यांचे वडील रामराजा नावाच्या राज्यात एक राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य होते। त्यांच्या आईचे नाव प्रेम कुंवरबाई होते। सेना महाराजांना लहानपणापासूनच भजन व कीर्तनाचा खूप छंद होता। त्यांचा जन्म जणू ईश्वर कृपेने झाला होता। त्यांच्या घरातील वातावरणही विज्ञानवादी असल्यामुळे त्यांच्यावर समतावादी संस्कार झाले होते। त्यांचे वडीलही खूप हुशार होते। त्यांच्या वडिलांच्या सहवासात राहून त्यांची चौकस बुद्धी व चातुर्याचे संस्कार सेना महाराजांच्या मनावरती होत होती। सेना महाराज नंतर उत्तर भारतात गेले। त्यांचा विवाह तेथे सुंदराबाई यांच्याशी झाला। काही दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाला। सेनाजी त्यांच्या वडिलांचा व्यवहार बघायला लागले। सेनाजीवर महापंडित उपाली यांच्या विनयपटी ग्रंथाचा प्रभाव होता। ते आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांचे सर्व मन मात्र देवपूजेत रमलेले असायचे। त्यांचा मूळ व्यवसाय हा हजामत करण्याचा होता। एकदा तर ते असेच देवाचे नामस्मरण करण्यात मग्न होते। बादशहाने त्यांना हजामत करण्यासाठी बोलावले होते, तर सेना महाराज हे पूजेत मग्न झालेले होते। तेव्हा बादशहा खूप चिडला आणि त्यांनी सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले। तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशहाची हजामत केली व सेना महाराजांचे प्राण वाचविले। या गोष्टीतून आपल्याला समजते की देवामधले आणि भक्तामधले हे अतूट असे नाते। पुढे संत सेना महाराजांनी अनेक अभंग रचले। त्यांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जात आहेत। ते हिंदी भाषिक संत असून सुद्धा मराठी भक्ती रचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपणा जाणवत नाही। ज्ञानेश्वर तुकाराम महाराज इतकेच श्रेष्ठ संत त्यांना मानले जाते। यावरून असे लक्षात येते की संतांना प्रदेश भाषा यांच्या मर्यादा नसतात। त्यांची उच्च विचारसरणी आणि विठ्ठलावरची त्या पांडुरंगावरची असीम अशी निष्ठा असणारे हे संत सेना महाराज। त्यांची अजून एक कथा सांगितली जाते की एके दिवशी सेना महाराजांकडे काही साधू संत आले होते व ते त्यांच्याबरोबर चर्चा करत बसले होते। त्याच वेळेस त्यांना राजवाड्यातून हजामत करण्यासाठी बोलावणे आले। तेव्हा त्यांच्या पत्नीने ते थोड्या वेळात येत आहेत असा निरोप पाठवला। निरोप देणाऱ्यांनी मात्र सेना महाराज त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाही असा चुकीचा निरोप दिला। यामुळे राजाला राग आला व त्याने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा दिली। याच वेळेस भगवंत सेना महाराजांचे रूप घेऊन राजदरबारात राजाकडे आले व देवाने राजाची दाढी केली। त्यावेळेस आरशामध्ये राजाला सेना महाराजांच्या जागी भगवंताचे रूप दिसले। तेव्हा राजा आश्चर्यचकित झाला। त्याला काहीच सुचेना। राजाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला व सेना महाराजांच्या रूपातील देव परत गेले।
इकडे थोड्या वेळाने सेना महाराज आपली धोपटी घेऊन राजाची सेवा करण्यासाठी आले. आल्यावर त्यांना हा झालेला प्रकार समजला. या कथेचे वर्णन संत जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये केलेले आढळून येते. एवढेच नव्हे तर त्यांनी सैन्यपंथ नावाची चळवळ भारतामध्ये सुरू केली. आजही ती चळवळ महाराष्ट्रात वारकरी म्हणून प्रसिद्ध आहे. ते संपूर्ण भारतामध्ये फिरले. पंजाबमध्ये त्यांनी पंजाबी भाषेत दोहे रचले. हेच दोहे मोठ्या आदराने शीखांचे तिसरे गुरु अर्जुन सिंह यांनी गुरु ग्रंथ साहेबा यांच्यात समाविष्ट केले. संत नामदेवांप्रमाणेच सेना महाराजांच्या काही रचना शीखांच्या पवित्र अशा गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. महाराजांचे अभंग आहेत. सेना महाराजांच्या अभंगामध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, पाखंड खंडनपर व संत महिमा सांगणारे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामदेव यांचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. संत सेना महाराज महाराष्ट्राबाहेर जन्मले व ते महाराष्ट्रीय संतांच्या सहवासामध्ये घडले. अशी त्यांची जीवन यात्रा अखेरपर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकडे सर्वांचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघाले. ते त्यांच्या गावामध्ये परत आले. राजा बीरसिंहांनी त्यांचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणामध्ये जास्त रमत नसत. दृष्टी कमजोर झाली होती. येताना पंढरीनाथाचे रूप त्यांनी डोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोपटी खुंटीला अडकवून तिचे श्री विठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुडीतील आत्मतत्व अनंतात विलीन झाले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस म्हणजे श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज यांची पुण्यतिथी पाळली जाते. धन्यवाद.